वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अमोलजी कथोरे आयोजित दमदार आमदार चषक मुरबाड 2025 क्रीडा स्पर्धेचा आजचा 7वा दिवस तालुका आप ग्रँड फायनल डे आपण बघत आहोत. कालच्या दिवसात ग्रामीण विभागातील फायनल्स आपण कव्हर केलेले आहेत. तर आज देखील तालुका आप मधील नामवंत 8 संघ स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले आहेत, ज्यामध्ये पहिल्या सामन्यात जयनमान बेलपाडा 11 क्रिकेट संघाचा दमदार विजय आपण पाहिला मसा विभाग 11च्या विरुद्ध खेळत असताना. आणि सध्या सद्यस्थितीला सामना सुरू होतोय. त्या ठिकाणी पहिल्या फेरीतील दुसरा परी 11 किनवली आणि त्यांच्या विरुद्ध मुरबाड सिटी स्टारच्या दरम्यान. गेम इज ऑन. पहिला बॉल स्लॉक्सूचा प्रयत्न चालला होता, लाईन पाहावी लागेल. सिरीज वाईड एक एक्स्ट्रा धाव ऍड होताना दिसेल. अमर गायकवाडला सध्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. मिस टाइम फटका, झेलची संधी बनली आहे. एक्स्ट्रा कव्हर जज करतोय आणि जेल संपादित. फलंदाज बाद पहिलं सोच मिळते गोलंदाज अमर गायकवाडला. मुरबाड सिटी स्टारला पहिली सफलता. पहिला हादरा परी 11 किनवलीला. माघारी परततायत पराग. मुरबाड सिटी स्टार या टीमचे पुरस्कर्ते सौजन्यदाते आपल्या क्रीडा स्पर्धेचे लाडके आयोजक अमोलदादा कथोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ मुरबाड सिटी स्टार. अमर गायकवाडला मिळतंय सुयश. वाईडनं सुरुवात झाली होती, पद्धतंतर त्यांना काढले पहिली विकेट. पराग सध्या बाद होत असताना पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी पाहिलं तर नवीन बॅटर नितीन दाखल होत आहेत. नॉनस्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत हेमंतला. चांगला सामना रंगताना दिसेल यात शंका नाही. दोन्ही टीमकडे ते स्ट्रॉंग युनिट आहे. पहिला बॉल एक्झॅक्ट पडलाय बरोबर 11:32 टाइम काउंटर सुरू आहे. लक्ष सुद्धा मुरबाड सिटी स्टार. शॉर्ट बॉल आपल्याला बॅकफुट जात असताना थ्रू द कव्हर्स खेळतायत. चांगला थ्रू येताना दिसला, मात्र सिंगल धाव रोखता आली नाही. नितीनचं वैयक्तिक खातं या सिंगल धाब्याने खुलं होते, तर सांघिक धावफलक मात्र पोहोचते पुढे. परी 11 किनवली क्रिकेट संघाचं 2 ऑन बोर्ड, 2 धावा धावफलकावर. मिस टाइम स्ट्रोक, बॉल अवेत. फिल्डर टीम मधून पोहोचलाय, झेल पकडलाय. फलंदाज बाद. हेमंत माघारी परततायत. आणखीन एक हादरा हरेश वारगडेनं पकडलाय. चांगला झेल आणि संपतो बॅटर हेमंत सोकांडेचा खेळ. 2 ला दुसरा धक्का. बॅटिंगसाठी पाहिलं तर रोहन दाखल होताना पाहायला मिळतात. सलामीवीर लवकर या मॅच मध्ये बाद झालेला आहे. त्याच कारणास्तव आता नितीनांनी रोहनची जबाबदारी वाढलेली आहे. चला, प्रत्येक टीमला विनंती आहे, वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे. काल देखील क्वालिफायर, सेमीफायनल, फायनल 6 ओव्हरच्या मॅचेस आपण कव्हर केलेल्या आहेत. आणि आज देखील आमच्या मॅनेजमेंट कमिटीचा तोच प्रयत्न आहे. मेगा फायनल जास्तीत जास्त षटकांची कशी कव्हर होईल यासाठी आमची मॅनेजमेंट कमिटी कटिबद्ध आहे, सज्ज आहे. आपलंही सहकार्य अपेक्षित आहे. बॅटची बाहेरची कडा बॉल गॅप मध्ये निघाला. बॅकवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचतो. रिले फिल्डिंगचा प्रयत्न झालाय. चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप. पाठमोऱ्या परिस्थितीत जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण सध्या होत असताना
आपण बघत आहोत. 3 धावा त्या ठिकाणी मिळताना दिसतील आणि या 3 धाब्यासोबत सध्या स्कोर पोहोचल्या पुढे पर 11 किनवली क्रिकेट संघाचा. 5 ऑन बोर्ड, 5 धाबा धावफलकावर, 2 विकेटच्या मोबदल्यात. स्टील 2 टू गो. अमर गायकवाडनं आतापर्यंत केलेली लाजवाब कामगिरी. 5 धाबा देत असताना महत्वाचे 2 विकेट त्याने कॅरी केलेले आहेत. तसा चेंडू बॅट संपर्क झाला नाही. स्वीपचा प्रयत्न चालवला होता. बॅटच्या टो इनला बॉल संपर्कात येतो. एकदा मात्र मिळताना दिसेल. स्कोर सिंगलने सध्या आपण बघत आहोत. 6 ऑन बोर्ड, 6 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. अमर गायकवाडनं पहिल्या शतकात नियंत्रित कामगिरी केलेली आहे, प्रभावित कामगिरी केलेली आहे. हो, स्लोवर वन होता. फसवा चेंडू. लास्ट मोमेंटला फक्त दिशा दिली आहे. सन्मान देण्यास भाग पाडले. षटकाची होईल समाप्ती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात चांगली कामगिरी करत असताना अमर गायकवाड मुरबाड सिटी स्टार कडून आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल 7, 2 विकेटच्या मोबदल्यात. षटक सुरू होते. दुसरं गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम एस एन बॉयज संभाजीनगर मुरबाड कुणाल वडवले दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॉलला दोन्ही बाजूला वळवण्यामध्ये हा गोलंदाज वाकबगार आहे. व्हेरिएशन ही खासियत या गोलंदाजाची. सध्या सेकंड पॉवर प्ले मध्ये तो बॉलिंग मार्कवर तयार होतोय. सेकंड ओव्हर. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम. बॉल हवेत. इनफिल्डचा फिल्डर जज करतोय. चांगला झेल संपादित केला. पहिल्या बॉलवरती कुणालला मिळतं पहिलं सुयश. तर सांघिक तिसरी सफलता मुरबाड सिटी स्टार क्रिकेट संघासाठी. तिसरा धक्का बसतोय. बॅटिंग करणाऱ्या पर 11 किनवलीला मैदान सोडावं लागतंय. त्या ठिकाणी बॅटर रोहनला. कुणालला मिळतं पहिल्या बॉलवरती सुयश. चांगला झेल सध्या संपादित करत असताना आशिषला आपण बघत आहोत. नवीन बॅटर मयूर बॅटिंगसाठी दाखल होतोय. विस्फोटक विध्वंसक फलंदाज म्हणून ख्यातनाम मयूर. ऑन साइडला स्वीपचा प्रयत्न. शॉर्ट फार लेगला मिसफील्ड. धाव हवी आहे पण नॉस्टाकर वरून आता अर्ध्या विकेटवरून माघारी यावं लागलेलं नितीनला. हरी होते त्या ठिकाणी. चांगलं बॅकअप देतात. शॉर्ट फानलेगच्या दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होताना पाहायला मिळेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 7 ऑन बीड. 7 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. नाव आता सावरणं गरजेचं आहे. पार्टनरशिपची नितांत गरज आहे पर 11 किनवली क्रिकेट संघाला. आता जबाबदारीनं खेळ करावा लागेल नितीन आणि मयूरला. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चांगला वेग होता. हलकासा बाउन्स पाहायला मिळाला. थोडी हरकत देखील या बॉलला केली होती. सिरीज फ्लॅट विथ अ टर्न. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. टीमची टोटल सध्या स्थिर आहे. 7 ऑन बोर्ड. 7 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. या षटकात प्रभाव करत असताना इम्पॅक्ट टाकलाय गोलंदाज कुणालनं. स्विचचा अटेम्प्ट. अपील अँड गॉन. सिरीज आउट. बॅट सिकट आहे. फलंदाज बाद होतोय. पंचांची स्वीकृती आली आहे आणि अशा स्थितीला अशा क्षणाला आता चौथा गडी गमावलाय तो बॅटिंग करणाऱ्या पर 11 किनवली क्रिकेट संघानं. फलंदाज बाद. मयूरला मैदान सोडावं लागतं. ह्यूज विकेट.
बॅटिंगसाठी पाहिलं तर नयन दाखल होताना पाहायला मिळतात. स्कोर सध्या 7 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 7 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. कुलांना 4 बॉलमध्ये एकही धाव दिली नाही. 2 विकेट त्यांना काढलेले आहेत. सो कॉन्फिडन्स त्या साईड दुणावलेला आपण बघत आहोत. ड्राईव्ह करतात समोर लेफ्ट हिट. वॉंगअपला फिल्डर मात्र उपस्थित दूरवरचं अंतर कापून येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि सध्या तो यशस्वी देखील होत असताना 2 धावेच्या सोबतीनं बऱ्याच कालावधीनंतर मात्र सध्याच्या घडीला संघ परिलीवन किनवली स्कोरबोर्डवर पुढे सरकताना पाहायला मिळेल. 9 ऑन बोर्ड, 9 धावा सध्या स्कोरबोर्डवर, लॉस ऑफ 4 विकेट. स्टील 1 टू गो. यावेळेला समोर लेफ्ट हिट, मिडॉन आतमध्ये त्याचाच फायदा घेतलाय. बॉल मागे आलाय. देविदास शंकर बॅकअप करतायत. पाठवणाऱ्या परिस्थितीत बॉलपर्यंत पोहोचले. चांगली फिल्डिंग, चांगलं बॅकअप. सलगची दुसरी धाव, त्याचबरोबर शतक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ सेकंड ओव्हर. पॉवर प्ले मध्ये बनलेल्या आहेत परिलीवन किनवलीच्या 4 विकेटच्या मोबदल्यात धावा 11. स्कोर सध्या 11, 11 ऑन बोर्ड. पहिला सामना हाय स्कोरिंग पाहायला मिळाला. गणेश गायकर आणि जितू चव्हाणची 94 94 धाब्याची पार्टनरशिप पहिल्या मॅच मध्ये तालुका हाफ मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. परंतु दुसऱ्या सामन्यात सध्या धावांसाठी स्ट्रगल. पहिल्या डावात आपण बघत आहोत परिलीवन किनवलीचं. टॉस या टीमनं जिंकला होता. ऑस्ट्रेलियन स्टाईल बॅटिंगचा निर्णय मात्र तो सध्या तरी अंगलट आलेला आहे. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. पाहायचं आफ्टर एंड ऑफ फर्स्ट इनिंग किती टार्गेट सेट केलं जाईल मुरबाड सिटी स्टार क्रिकेट संघासमोर. सेकंड स्पेल मध्ये बॉलिंगसाठी येत आहेत अमर गायकवाड स्क्रीन एन कडून. पहिला बॉल स्विचिटचा टेम्प, दोन्ही पायामधून बॉल मिडल सिक्वर जाऊन आदळलाय. फलंदाज बाद. फर्निचर दिसतोय. नितीन माघारी परततोय. 5वा आदरा. अमर गायकवाडला मिळतं वैयक्तिक 3रं सुयश, तर सांघिक 5वी सफलता. अर्धा संघ मात्र सध्या गारद होतं बॅटिंग करत असताना परिलीवन किनवलीचा. बॅटिंगसाठी पाहिलं तर बाळा दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 11 धावा सध्या स्कोरबोर्डवर. एक वेगळा दबाव बनलाय. बॅकफुटवर जात असताना सॉफ्ट बॉटम हँड आता दिशा दिली आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगल धाब्यासोबत बाळाचं वैयक्तिक खातं खुलं होतं, तर सांघिक धावफलक मात्र सध्या पुढे पोहोचलेलं आपण बघत आहोत. परिलीवन किनवलीचा 12 ऑन बोर्ड. स्कोरबोर्डवर धाबा संख्या सध्या 12. समोर फोर्सिबल हिट, पण लॉंगॉनला फिल्डर उपस्थित. चांगला जल संपादित होतोय. फलंदाज बाद. बाला आता मैदानाच्या बाहेर परततोय. 6वा हादरा बसलाय. बॅटिंग करत असताना परिलीवन किनवली क्रिकेट संघाला 1 मोर विकेट डाऊन. बॅटिंगसाठी पाहिलं तर जेपी अर्थातच प्रीतम दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम गोटीगर.
स्कोर सध्या 12 ऑन बोर्ड. 6 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत, त्यामध्ये वैयक्तिक 4 धक्के तर अमर गायकवाडनं दिलेत. ग्रामीण विभागामध्ये ही स्पर्धा जेव्हा आपण कव्हर केली अंतिम दिवसापर्यंत एकंदरीत 3 5 विकेट हॉल आपण पाहिले होते. पाहिजे आता तालुका हाफ लॉट मधील पहिला फायफर अमर गायकवाड कंप्लीट करेल का? बॅटर तयार प्रीतम. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, चांगला ऑब्रेक, टप्पा पडल्याबरोबर अतिरिक्त वळण आणि त्याचबरोबर उंची घेत असताना थोडी हरकत करत असताना सरळ विकेट किपरच्या हातात जाऊन बॉल दाखल होतो. डॉट बॉलची होईल समाप्ती. विकेट 1 विकेट डॉट. धावांसाठी सध्या पहिल्या डावात संघर्ष आपण बघत आहोत पर 11 किन्होली क्रिकेट संघाचा. नेक्स्ट मॅच हार्दिक 11 शहापूर आणि त्यांच्या विरुद्ध मुरबाड 11 रेडी राहत दोन्ही टीम कॅप्टन. एक सिंगल झाली कंप्लीट. एकाच धाब्यावरती प्रीतमला समाधानी राहावं लागेल. सिंगल धाब्याच्या सहाय्याने सध्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल आहे 13-13. पर 11 किनवलीचा डाव सध्या संकटामध्ये सापडलाय. 13 धावा स्कोरबोर्डवर, 6 विकेट आतापर्यंत त्यांनी गमावलेल्या आहेत. बॅटिंग डिपार्टमेंटची नाखुश कामगिरी सध्या तरी आपण बघत आहोत. मिस टाइम की प्रॉपर टायमिंग. आता पायचं एसिडीज प्रॉपर टायमिंग. फिल्डर पाहत होता आणि पाहतच राहील. बरोबर एंट्री गेटच्या समोर हा धमाका. बालाच्या मॅटमधून पहिला युजिट, पहिला मॅक्सिमम सिक्सर. 3 ओव्हरची समाप्ती. टीमची धावसंख्या 19. ड्रिंक्स ठेवली जाईल मैदानात. त्या दिवस संधी डीजे मॅडीला. एकोणावीस 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. षटकांचा स्पेल अमर गायकवाडचा. 15 धावा खर्च करत असताना 4 विकेट त्यांनी कॅरी केलेले आहेत. तर तिसऱ्या षटकाचा शेवट मात्र समर्पक करताना पाहायला मिळाला बॅटर बाला. बालाचा बल्ला त्या मॅच मध्ये बोलू लागला ही जमेची बाब आहे पर 11 किनवली क्रिकेट संघाकरता. स्कोर आपण बघत आहोत 19. विकेट 6 पडलेले आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू होते. गोलंदाजीसाठी आशिष विश्वकर्मा दाखल होताना पाहायला मिळतात. पहिला बॉल स्विचिटचा अटेम्प्ट. आतली कडा घेत बॉल शॉर्ट फालेगला दाखल होतोय. एकदा मात्र मिळताना दिसेल. सिंगल धाब्यासोबत स्कोर आपण बघत आहोत 20 ऑन बोर्ड. 20 धाबा सध्या धावफल कव्हर. भन्नाट यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टंप. चांगला वेग आणि त्याचबरोबर चांगलं नियंत्रण आपण बघत आहोत गोलंदाज आशिष विश्वकर्माकडून. डॉट बॉलची होईल समाप्ती. टीमची स्कोर सध्या टोटल स्थिर आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवर 20 ऑन बोर्ड. टॅकल तयार आहे बॅटर बाला. आणखीन एक यॉर्कर, टो क्रशर यॉर्कर. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तोही फसलाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे. बॅकअप थोडं लेझी आलंय आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सध्या घडीला मात्र यशस्वी होत असताना आपण बघत आहोत. ज्या ठिकाणी एकदा बनेल की नाही असं वाटलं होतं त्या ठिकाणी मात्र तितक्या चपलतेनं 2 धावा सध्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 धाब्यासोबत स्कोर आहे सध्या 22-22. लॉस ऑफ 6 विकेट. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. फिल्डर उपस्थित आहेत. एकदा मिळताना दिसेल. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. थ्रो थोडा खराब आलाय. 2 धावा तर बनलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न ओव्हर थ्रो आणि तिसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. 3 धाब्यावरती सध्या दोन्ही फलंदाज
समाधानी राहत असताना आपण बघत आहोत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. डीपमधून थ्रो थोडा खराब आला, त्याचा फायदा या दोन्ही बॅटरने घेतलेला आहे. चांगलं तालमेल, छोटेखानी पार्टनरशिप. आता 7व्या विकेटसाठी बॅटर बाला आणि बॅटर प्रीतमच्या दरम्यान बिल्डअप होते. स्कोर 25 स्टील 2 to go. शफल झाले, सफल फटका. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाठवलाय बॉल ओव्हर द कीपर हेड. लॉंग स्टॉप रिझनला कलात्मक फटका, नाविन्यपूर्ण फटका, रचनात्मक फटका प्रिचनच्या बॅटमधून येतोय हा चौकार. या चौकारानं स्कोर सध्या 29 धावा. फलकाला गती देण्याचा प्रयत्न सध्या दोन्ही फलंदाजांचा सुरू आहे. यावेळेला थ्रू द कव्हर्स, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. फिल्डर उपस्थित होते अमर गायकवाड, त्याच्या डोक्यावरून बॉल चला निघून कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लागोपाठ दुसरा चौकार प्रीतमच्या बॅटमधून. षटकाची होईल समाप्ती. टीमची धावसंख्या 33. 6 विकेटच्या मोबदल्यात. मागच्या षटकात 13 धाबा येताना पाहायला मिळाला. स्कोर 33. 8.25 धाब्याची धावगती सध्या स्कोरबोर्डवर. ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या सुरू होतोय. गोलंदाजीसाठी पाहिले तर गौरव दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम शास्त्रीनगर दुधालेपाडा. सध्या ओव्हर नंबर 5 च्या दरम्यान. एका बाजूला मुरबाडचं युनिट आपण बघत आहोत. मुरबाड सिटी स्टार त्यांच्या विरुद्ध पर11 किनवली. किनवली विभागातील सर्व खेळाडू, सर्व स्टारकास्ट सध्या इन ऍक्शन. एक चांगला सामना रंगेल यात शंका नाही. नो डाऊट अबाउट दॅट वन. 5वं षटक उद्या सुरू. गोलंदाज तयार. गौरव स्टाकरला आपण बघत आहोत. बॅटर बालाला. पहिला बॉल लाईन पाहावी लागेल. सिरीज वाईड. एक एक्स्ट्रा धाव ऍड होताना दिसेल. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. अतिरिक्त धावेसोबत सध्या स्कोर पोहोचल्या पुढे पर11 किनवलीचा 34. 34 धावा सध्या धावफलकावर. विकेट 6 गमावलेले आहेत. 50 पार जर टोटल बनली तर चांगला चॅलेंज असेल सेकंड इनिंग मध्ये. शॉर्ट बॉल आपल्याला समोर लफ केल्या. ऑन दी वाड शॉट. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर बॉल होतोय समोरच्या दिशेनं. बरोबर स्क्राईट स्क्रीनच्या वरून छुमंतर षटकार. स्ट्रेट ॲज अन आरो. समोरच्या दिशेने आक्रमण करत असताना आपण बघत आहोत बालाला. इंडिव्हिज्युअल 6 बॉलमध्ये 18 धाब्याचं योगदान तो देतोय. 300चा त्याचा बॅटिंग स्टॅक रेट. षटकारासोबत मात्र टीमची धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर फ्लाय होत असताना आपण बघत आहोत. सध्या उंचवडी घेत असताना धावफलक पर11 किनवली क्रिकेट संघाचं 41 बोर्ड. 40 धावा सध्या धावफलकावर. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटवर जात असताना पूल केलाय पण मिस टाइम स्ट्रोक आहे. डीप मधून फिल्डर उपस्थित होतोय. चांगला जजमेंट, चांगला झेल संपादित होतोय. मागच्या षटकारानंतर आता प्रत्युत्तर दिलंय ते गोलंदाज गौरवनं. काढली महत्वाची विकेट. सेट बॅटर बाला आता होतोय बाद. लागल्या मैदानावरती 40 धक्का 7वा. टीम पर11 किनवली क्रिकेट संघाला फलंदाज बाद. यानंतर होणारा सामना तालुका आपमधील पहिल्या फेरीतील तिसरी लढत. मुरबाड 11 आणि त्यांच्या विरुद्ध संघ इनॅक्शन पाहायला मिळेल. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर विनंती आहे दोन्ही टीमच्या संघनायकांना टॉससाठी आपण इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस करता दाखल व्हा.
बॅटिंगसाठी पाहिले तर रोशन दाखल होताना पाहायला मिळतात. स्कोर सध्या 40-40 ऑन बोर्ड. सेट बॅटर बालाची विकेट गौरवनं कॅरी केलेली आहे. सो कॉन्फिडन्स आता त्याचाही दुणावलेला आहे. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. व्हॉट अ शॉट. बॅटमधून निघालेला स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली ही 6 धावसंख्येची मोहर. भव्य षटकार. सोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 46 धावा. रोशनची पहिल्या बॉलवर आक्रमक सुरुवात. गौरवच्या विरुद्ध काउंटर अटॅक त्यानं केलेला आहे. शॉर्ट बॉल यावलेला हुक केला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्कोरबोर्डवर 4 धावा आता बुक करताना दिसतोय बॅटर रोशन. षटकार पाठोपाठ येणारा हा सनसनाटी चौकार. या चौकारासोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 50 अप. सांघिक अर्धशतकाची नोंद आता सध्या दाफलकावर संघ परी-11 किनवली करत असताना 2 षटकात चांगल्या वेगानं धावा येताना दिसत आहेत. शॉर्ट बॉल यावलेला बॅकफुटवर जाऊन पुल केलाय गुल केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पत्र बजाव सिक्सर आलाय रोशनच्या बॅटमधून. 6 धावा. युजिट सिक्सर. षटकारासोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत अब तक 56. 3 ओव्हरमध्ये असं वाटलं होतं 5 विकेट गमावल्यात 50 पार धावफलक उभारलं जाईल का. पण जो प्रश्न उपस्थित झाला होता त्याला बॅटिंगच्या माध्यमातून सडेतोड प्रत्युत्तर दिलं बाळाला. आणि आता फिनिशिंग टच देण्याची जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारतोय तो बॅटर रोशन. त्यानं 3 बॉलमध्ये नॉट आउट 16 रन्स आतापर्यंत बनवलेले आहेत. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. आणि या षटकामध्ये पाहिलं तर एकंदरीत 5 बॉलमध्ये 1 विकेट कॅरी करत असताना 23 धावा गौरवच्या विरुद्ध आलेल्या आहेत. सध्या 56. चांगली कामगिरी या मॅच मध्ये परी-11 किनवलीच्या खास करून मिडल ऑर्डरच्या बॅटरने केलेली आहे. टॉप ऑर्डर कडून हवी तशी सुरुवात झाली नव्हती. सलामीचे फलंदाज टॉप ऑर्डरचे बॅटर तसं योगदान देऊ शकले नव्हते. पण फिनिशिंग टच काय अप्रतिम राहिलाय. स्पेशली रोशन जो सध्या मैदानामध्ये हावी होतोय गोलंदाज गौरवच्या विरुद्ध. लॉफ्टेड इट. समीरचा हाकार. समीरचं आक्रमण. बॉल करतोय हवाई सबर. युजिट सिक्सर. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. टीमची धावसंख्या 62-62. समीर डमकेचा फिनिशिंग टच इम्पॉर्टंट होता. 4 बॉलमध्ये नॉट आउट 3 षटकार 1 चौकार 22 धावा त्यानं बनवल्या. स्कोर बनलेला आहे 62. आणि विजयासाठी आता मुरबाड सिटी स्टार समोर चॅलेंज असेल. सेकंड इनिंग मध्ये 62 बनल्यानंतर 63 63 धावेचं. हेमंत पराग शून्यावरती बाद झाले. त्यानंतर काय फिनिशिंग टच दिला बाला आणि त्याचबरोबर बॅटर प्रीतमनं. नितीनच्या 2 धावा रोहनच्या 4. त्याला प्रेक्षकांना विनंती आहे तो जुना बॉल जमा करा. मॅनेजमेंट कमिटीकडून सूचना आलेली आहे. प्रेक्षकांना विनंती आहे जुना बॉल जमा करा. सिरीज यानंतर होणारा सामना टॉस आपण करूयात. रिक्वेस्ट आहे बोथ टीम कॅप्टन्स मुरबाड 11 आणि त्याचबरोबर हार्दिक स्पोर्ट्स शापूर
पहिल्या सत्रामध्ये ऐकलात आणि आता सध्याच्या घडीला मॅच आपण पाहतोय परी 11 किनवली आणि त्यांच्या अगेन्स्ट मुरबाड सिटी स्टार्स अशी ही लढत आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 63 धावा आता मात्र मुरबाड सिटी स्टार्स या संघाला आता मात्र इथून बळवायच्यात. मुरबाडचे तारे सितारे आता मात्र इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. मुरबाड तालुका प्रेमाचा तालुका आणि नेहमीच प्रेमळ स्वभावाची माणसे या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नुकतीच काही दिवसांवरती येऊन पोचलेली म्हशाची जत्रा साजेचे माजी सरपंच सन्मान्य लवू शेठ गायकर यांचं देखील आगमन झालं. वेलकम दादा या व्यासपीठावरती आपलं देखील आमदार चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरसे हार्दिक स्वागत असेल. मॅचला सुरुवात होते सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये. स्ट्राईक हँडलायचं बॅटर अमर, नॉन स्ट्राईक हँडलायचं बॅटर वशिम सज्ज झालाय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज समीरला आपण पाहतोय. मानाची सन्मानाची अभिमानाची मुरबाड गावाचा मुरबाड तालुक्याचा नाव उंचावेल अशी बहुनामांकित स्पर्धा आपण पाहतोय. अमोलदादा कथोरे आणि त्याचबरोबर संजय दादा दुर्गे साहेबांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. दमदार आमदार चषक 20-25 तरार पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना देव्यात खूप सारा शुभेच्छा. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 63 धावांची आवश्यकता. ओ पहिला चेंडू अवे ऑफ दी बॉडी पिच केला होता, त्याच्यावरती चेंडूला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने धावतायत आणि अखेरीस पहिला चेंडूवरती दमदार स्ट्रोक, दणदणीत कणकणीत चौकार. डीजे मास्टरचं देखील कौतुक असेल, कारण की वासुदेवाचं हे गाणी त्यांनी देखील वाजवलं. वासुदेव हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक लोक कलाकार आहे, जो सकाळच्या वेळी घरोघरी फिरून पांडुरंगाचे अभंग गवळणी गात असतो. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच वर्णन करू, परंतु इथे तदरम्यान विकेटची प्राप्ती, फलंदाज होतोय बाद. यस, आपण वासुदेवावरती चर्चा करत होतो, कारण की वासुदेव हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक लोक कलाकार आहे, जो सकाळच्या वेळी घरोघरी फिरून पांडुरंगावरील अभंग आणि गवळणी गात असतो. जो श्रीकृष्णाचा एक अवतार मानला जातो. त्याचे रूप आकर्षक असते आणि मोरपिसांची टोपी खास करून त्यांच्या डोक्यावरती असते. आणि नक्कीच वासुदेव हे नाव खरं तर श्रीकृष्णांचे पिताश्री नक्कीच यांच्यावरून ते नाव ठेवण्यात आलं. परंतु सध्याच्या घडीला गावागावातून हा वासुदेव कुठेतरी दूर चाललाय. नुकतंच आता मात्र सांता क्लॉजची देखील भूमिका साकारली. इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये सांता क्लॉज बनवून आपल्या मुलांना आपण पाठवू नका. मी तर खास करून आवर्जून या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला आव्हान करेन, कारण की ही सॅन्टाची नव्हे तर संतांची भूमी आहे. हा महाराष्ट्र संतांचा आहे, संतांनी घडवलेला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी आणि आपली महाराष्ट्र संस्कृती टिकून ठेवण्याची जबाबदारी देखील आपली आहे. आणि नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला देखील या गोष्टीची आम्ही सूचना देऊयात. दरम्यान विकेट क्रमांक 1 मधाच्या आतमध्ये आपण पाहिलं चौकार आला आणि चौकाराचं प्रत्युत्तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र या विकेट्सनं दिल्या. फलंदाज बाद झाले. समीरचं कौतुक करावं लागेल. यष्ट्या दाखवल्या होत्या आणि यष्ट्या समीरनं वाखवल्या देखील. आता नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये हरीश दाखल होतोय. हरीश वरती जबाबदारी असेल 63 बनवायच्या आहेत. वसीमला देखील आपण पाहिला, अनेक चांगला खेळ त्याचा देखील पाहिला. सध्याच्या घडीला तो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, परंतु सध्या कौतुक असेल ते म्हणजे समीरचं. चला मॅच ऑन करा, आज अंतिम दिवस आहे, वेळ वाचवणं गरजेचं असेल. ओ फटका दमदार आहे, स्लॉट मध्ये चेंडू आहे, इथून मात्र मिस टायमिंग. हो क्या बात आहे, कमालीचं जजमेंट पाहायला मिळालं. अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पळत पळत आले आणि तत्पूर्वी लॉग ऑनला हा झेल ठिपला. फलंदाज बाद होते मधाच्या आतमध्ये. हरीश 0 बाद.
बॅक टू बॅक 2 विकेट्स आपण पाहिले आहे. तू चल मे आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळते, कारण की गोलंदाज समीर चांगली गोलंदाजी करतो मधाच्या आतमध्ये. चांगला खेळ इथून मात्र करावा लागेल, कारण की 63 बनवायच्यात आणि धमाकेदार सुरुवात केली होती ॲज अ बॅटर. अमरने पहिला चेंडूवरती चौकार आला होता. असं वाटलं की इथून मात्र धावांचा आलेख उंचावेल, परंतु लगेचच टीथ फॉर टॅथ जशास तसं प्रत्युत्तर मधाच्या आतमध्ये गोलंदाज समीरनं दिलं आणि नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये आता दाखल होईल देवीदास, आणि देवीदासवरती ही जबाबदारी असेल. एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल वसीमच्या सोबतीनं. इथे मात्र लो फुल टॉस चेंडू होता, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि इथे मात्र फेकी खराब पाहायला मिळते. धावा येत नव्हत्या, परंतु इथे या धावा धावफलकावरती जोडल्या जातात. कदाचित तिसरी धाव देखील झाली असती, परंतु वसीमनं नाकारलं आणि इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती लेगबायशा असतील. यस, वर्मा सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवू द्यात की लेगबायशा या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचते. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक 20-25 दरार नक्कीच बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, नगरपंचायत नगर परिषदमध्ये घवघवीत यश आणि त्या यशाच्या मुख्य शिल्पकार किंग मेकर किसनजी कतोरे साहेबांची भूमिका आपण पाहिली आणि नक्कीच त्यांच्या नावाला साजेशी अशी स्पर्धा आपण पाहतोय. गेल्या 5 वर्षांपासून हे 5वं पर्व आहे आमदार चषकाचं. इथे मात्र चांगला चेंडू पिच केला होता. क्षेत्ररक्षक तिथे होतीये, मिडॉनला झाली आहे चुकी, चुकीला माफी नाही. आउटफील्ड फास्ट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 कमालीचा फटका आणि संगीत आता मात्र आपण ऐकतोय डीजे मॅडी, डीजे वाघ्याच्या माध्यमातून. खरं तर सध्या चांगलं संगीत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात, मंत्रमुग्ध करतात, कारण की क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण नेहमीच एक मजा आणणारं असतं. रायझिंग अँड सरप्रायझिंग. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि तत्पूर्वी बॅटम बॉलमध्ये संपर्क झाला नाही. अंतिम चेंडू डॉट आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मुरबाड सिटी स्टार्स. क्या बात आहे. भूमिपुत्रांशी दैवजाणा आपण वाहतोय. दिवा पाटील साहेबांचे गुणगान गाणार आहे संगीत आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर भूमिपुत्रांच्या वतीनं संघर्ष देखील सुरू आहे आणि आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती नक्कीच प्रवास सेवा देखील सुरू झाली, परंतु अजूनही विमानतळाला नाव तिथे दिलं गेलं नाही आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते नाव द्यावं अशी सातत्याने मागणी भूमिपुत्रांच्या वतीनं आपण पाहिली. आणि भूमिपुत्र जर एखाद्या वेळेस पेटून उठला तर त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण असेल तर नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये उरणच्या नक्कीच आपण पाहिला तर नक्कीच अपक्ष उमेदवाराला तिथे मात्र जिंकून आणलं. नक्कीच हा भूमिपुत्रांचा लढा नेहमीच राहील, परंतु मुरबाडच्या नगरीमध्ये आता सध्या चर्चा आमदार चषकाची आणि चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. हा दमदार स्ट्रोक षटकार. एकापेक्षा एक दर्जेदार संगीत आपण ऐकतोय. खरं तर दीपकजी समालोचन करावं की संगीत ऐकावं, कारण की मुरबाडमध्ये नक्कीच बिबट्यांची चर्चा आहे, परंतु या स्पर्धेमध्ये डीजे वाघ्याची चर्चा आहे. क्या बात आहे, त्याचं देखील कौतुक. आणि आता एक षटकार आला धनाजी टोकी सन्मान्य उपसरपंच साहेबांच्या वतीनं
500 रुपयाचा कॅश प्राइज, परंतु इथे समोरच्या दिशेला टॅप केलाय, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत आणि तत्पूर्वी एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा. संजयजी दुर्गे यांची देखील तितकीच मेहनत आहे या स्पर्धेसाठी. पुढील मॅच असेल हार्दिक 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट मुरबाड 11. दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहा. चला आपण टॉस साठी या षटकाच्या अखेरीस आपण टॉस करणार आहोत. खंबाळीशी गोलंदाजी, अवे ऑफ द बॉडी चेंडूला फिश केलं, वाडी शॉर्कर हाताला आणि इथे मात्र टॉस चेंडू पाहायला मिळतोय. प्रीतमला आपण पाहतोय. प्रीतम सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे. प्रीतम जोशी, परंतु प्रीतम बारीचा जर आपण विचार केला तर त्याने देखील मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. सध्याच्या घडीला प्रीतम जोशीला आपण पाहतोय. आता मात्र हा वाईट चेंडू हाताळलाय. पंचाचं देखील कौतुक असेल. त्यामध्ये यंग टॅलेंटेड आमचे पंच मयूरजी मार्के असतील आणि नक्कीच ज्याने अनेक वर्षांपासून क्रिकेटची सेवा केली असे आमचे ज्येष्ठ पंच वर्मा सर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. मिस्टामिंग आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचलाय, चुकी होणार नाहीये. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज देवीदासला माघारी परतावं लागेल. प्रीतमची कमालीची गोलंदाजी, फलंदाज बाद. पाण्याची मागणी केल्या 12th मंथ. आपण पाणी घेऊन जा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 18 धावा आहेत आणि सध्याच्या घडीला 63 बनवायच्यात. आता जिंकण्याचं समीकरण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. बीके स्पोर्ट्स लाईव्ह आपल्या समवेत जोडल्या. 20 चेंडू आणि 45 धावेंची आवश्यकता असेल. 20 चेंडू 45 बनवायच्यात. मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक जरूर घेतलाय आणि नक्कीच आपल्याकडे वेळ असेल आपण देऊयात संधी डीजे मास्टरला आणि ऐकूया डीजे वाघ्याच्या वतीनं नक्कीच वाघांची आणि बिबट्यांची जशी चर्चा तशी त्याच्या नावाची चर्चा आणि ऐकूया त्याच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. यस, वो टू डीजे. थँक्यू. पुण्याच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं आमदार चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आशिष आलेत आणि आशिषसाठी हा पहिला चेंडू अवे ऑफ द बॉडी पिच करण्याचा प्रयत्न झाला होता. आणखी एक वाईट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढील मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघांनी सज्ज राहा. हार्दिक 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट मुरबाड 11 अशी लढत आपण पाहणार आहोत. मुरबाड 11 संघाचे संघनायक इथे सज्ज आहेत. तर विनंती असेल हार्दिक 11 संघाचे संघनायक आपण लगेचच सज्ज राहा मित्रांनो, कारण की आज तालुका हाफचा हा क्रिकेटचा फॉर्मॅट आपण पाहतोय आणि मुरबाड तालुक्यामधील अनेक मातब्बर तारे सितारे खेळाडू आज इन ॲक्शन मध्ये या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आमच्या गणेश गायकर यांनी नक्कीच चांगलं मनोगत व्यक्त केलं होतं, कारण की मुरबाडमध्ये जर नक्कीच क्रिकेटर्सला चांगलं प्लॅटफॉर्म मिळालं असतं तर नक्कीच त्यांचा नाव आणि नक्कीच मुरबाड तालुक्याचं नाव कुठेतरी अजूनही पुढे आला असता, यात मात्र शंका नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये तसं घडावं ही देखील आपण नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं मागणी करूयात. चांगला खेळ, कारण की मुरबाडच्या खेळाडूंचा नेहमीच आपण पाहिला. ISPL सारखी दीपकजी बिराडे मोठी स्पर्धा आपण पाहतोय, त्यामध्ये भिवंडी असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल,
रायगड असेल या विभागातून नेहमीच अनेक खेळाडू खेळताना पाहायला मिळतात, परंतु मुरबाडचा एखादा तरी खेळाडू पुढे जावा की जी या स्पर्धेच्या वतीनं मागणी असेल. शहापूर विभाग देखील मागे होता, परंतु ओमकार तारमळेने संपूर्ण रेकॉर्ड्स मोडून टाकल्या. आणि असं म्हणतात की महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि मुंबई ही मराठ्यांची, परंतु मुंबईच्या टीमने ओमकारला घेतलं नव्हतं, एकही बोली लावली नव्हती. खरं तर ही आपल्यासाठी देखील एक कमीपणाची गोष्ट आहे, परंतु बाहेरच्या लोकांनी हिऱ्याला परखलं आणि जेव्हा बाहेरची लोक जर आपल्या माणसाला ओळखतात त्यानंतर मग आपल्या परिसरातील लोकांना आपल्या माणसाची किंमत कळते. तदनंतर मुंबईने विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याला हायर केलं. हीच तर खरी क्रिकेटरची चाहती आहे आपण पाहतोय. आणि आम्ही देखील तुम्हाला विनंती करू, कारण की ओमकारच्या संघाला तुम्ही देखील जास्तीत जास्त आपण सहकार्य करा. आपण मुंबई आणि चेन्नई या संघाला नेहमीच सपोर्ट करूला, त्याच्यामध्ये रॉयल चॅलेंजर्सची संघ देखील असेल, परंतु हैदराबादला आता आपण सहकार्य करा अशीच विनंती करेन, कारण की आपला खेळाडू आपला ठाणे जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू पुढे जावा हीच नक्कीच मागणी असेल. जाऊयात मॅचच्या दिशेनं. थोडेसे मॅचपासून देखील आपण वेगळं होतोय, परंतु सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती 21 धावा आहेत. आणि आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 मध्ये धावा बनवायच्या आहेत 42. 18 चेंडू 42ची आवश्यकता असेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पुणेशा गोलंदाज समीरला आपण पाहतोय. वसीम आणि त्याच्या सोबतीनं आशिष आहे. वसीम वरती जबाबदारी असेल, त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, मॅचला तो पुढे नेऊ शकतो. आणि जबाबदारीनं आता मात्र त्याला खेळावं लागेल, कारण की आता सलामीचे 3 बॅटर्स बाद झालेत. आता त्याच्यावरती ही जबाबदारी आहे. समोर राज गोलंदाज समीर सज्ज होतोय. हो, पहिला चेंडू इथे मात्र ऑफ ड्राईव्ह केले, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतात. एकच धाव मिळेल. एकेका धावाने फारसा फरक पडणार नाही या परी 11 किनवली या संघाला, कारण की सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावांचा आलेख उंचावणं गरजेचा. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि तिसरं षटक प्रगतीपदावर आहे. आमदार चषक मुरबाड आपण पाहतोय. सुंदर असं आयोजन, भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आणि ट्रॉफीज देखील आपण पाहिल्या तर अतिशय मनमोहक ट्रॉफी. जो हो स्लॉट मध्ये चेंडू आहे, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, चेंडूला फेकून दिलाय. संघर्षाचा बिगुल वाजलाय, संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. अगदी नक्कीच बादशाह टो मध्ये आला. आणि हार्दिक 11 संघाचे संगणक विनंती असेल आपण या मुरबाड 11 संघाचे संगणक सज्ज आहे, तर विनंती असेल हार्दिक 11 संघ आपण थोडंसं सज्ज करा, कारण की मित्रांनो क्रिकेट थोडासा पुढे गेला, त्या अनुषंगाने शिस्तीचं बंधन देखील आपल्याला असेल. आणखी एक इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय. मिस टायमिंग होता, चेंडू बराच वेळ हवेत होता, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक येत आहेत. आणि तत्पूर्वी इथे मात्र या धावा मिळतील त्या म्हणजेच एकच धाव घेतली. मी तर म्हणेन की आशिषच्या बॅटमधून षटकार आला होता, त्याच्यानंतर वसीम इथे मात्र एकच धाव घेतोय. स्ट्राईक त्याच्याकडे येते, कारण की विचार केला तर वसीमच्या बॅटमधून देखील एक षटकार आला होता. त्या अनुषंगाने दोन्ही बॅटर्स आता मात्र चांगल्या लयमध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या 29 धावा. हो, इथे मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. शॉट फाईनला होते आणि इथे मात्र या धावा वाचवल्यात, कारण की आउटफील्ड फास्ट आहे. फाईन लेगच्या दिशेने जर कदाचित चेंडू हातातून निसटला असता तर अधिकच्या धावा देखील बनल्या असत्या, परंतु धावा रोखल्यात. आणि धावसंख्या आता मात्र 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजून विजयासाठी 33 बनवायच्यात. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असेल. या स्पर्धेचा महत्वाकांक्षी निर्णय आहे, नियम आहे, त्या अनुषंगाने 33 इथून मात्र बनवाव्या लागतील. 14 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओ फटका दमदार आहे, आणखी एक. वा बाई वा, हवाई सफर, चेंडू सीमारेषे पार, दमदार आमदार षटकार.
रिएक्शन रिप्लायमध्ये आपण पाहिला नक्कीच बॅट्सचा फेस ओपन केला, बॉडीला स्ट्रेच केलं, नजर ठेवली आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवला. षटकार आला आणि या षटकारानं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 36 धावा. आता सामन्यामध्ये कमबॅक करत असताना मधाच्या आतमध्ये मुरबाड सिटी स्टार्स या संघाला आपण पाहतोय. समीर वरती 11 आता आक्रमण चढवलं जात आहे. 2 षटकार त्याच्या या षटकामध्ये आपण पाहिले. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 63 बनवायच्या होत्या. सुरुवातीच्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु या षटकामध्ये पुरेपूर समाचार इथून मात्र घेतला जातोय. मानाची, सन्मानाची आणि बहुचर्चित असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. काल ग्रामीणमधून मेगा फिनाले झाली. काल आमच्या दीपकजी बिराडे यांनी वन मॅन आर्मीचा रोल अदा केला. मला तर वाटतं पहिल्यांदाच त्याने केला. आमच्यावरती ही वेळ अजून आलेली नाहीये दीपक सर, परंतु काल आम्ही देखील तुमची दिलगिरी व्यक्त करू, कारण की कायदा कानून आणि न्याय व्यवस्था तिथे मात्र माणसाला वेळ द्यावा लागतो. ओ फटका इथे हा देखील सुरेख पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. किशोर गावशी उद्योजक तथा समाजसेवक सन्माननीय सुभाषजी ढमके साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम. नक्कीच न्याय व्यवस्थेवरती आपण बोलणं चालू होतं दीपक सर, कारण की हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि इथला इतिहास आमच्यासाठी देखील फार मोठी कहाणी लिहिणारा ठरला होता मागील वर्षामध्ये. कारण की धर्मकार्य तुम्ही करत असाल तर धर्माचं कार्य करत असताना तुमच्यावरती केसेस होत राहतील आणि त्याचाच एक छोटासा भाग कालचा दिवस इथेच याच क्रीडांगणावरती अब्सेंट राहिलो. येस, मान्यवरांचं आगमन झालं. वेलकम. डीजे मास्टरला संधी ऐकूयात एक सुमधुर संगीत. येस, ओ टू डीजे. संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. आपण टॉस साठी या. सन्माननीय आशिषजी विश्वकर्मा यांनी जर सामना जिंकून दिला तर बंटी शिंगोळे आणि दाजी धुमाळ यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 12 चेंडू 26 बनवायच्यात. 13.00 ची सरासरी इथून गाठायच्या. 12 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. सामना अजूनही बॅलन्स आहे. कुठल्याही क्षणाला कुठलाही संघ बाजी मारू शकेल, परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हेमंत वरती ही जबाबदारी असेल. जबाबदारीनं खेळावं लागेल. समोर आशिष आणि त्याच्या सोबतीनं वसीम असेल. दोन्ही संघ आता मात्र चांगली फटकेबाजी देखील करतायत. 12 मध्ये 26 बनवायच्या आहेत. प्रति षटकामध्ये 13 धावा इथून मात्र येणं गरजेचं असेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता मात्र चेंज केली जाते. हार्दिक 11 संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. आपला संघाचा संगणक नाणी फाकीसाठी लगेचच या. येस, लगेचच या मित्रांनो, प्लीज सहकार्य करा. ओ लेन खेचली. इथे मात्र पुनश्च बॅटची लिडिंग एज घेतली होती आणि तत्पूर्वी हा चेंडू डॉट आला. पुल करण्याचा प्रयत्न होता. तदनंतर बॅट ड्रिल करून दाखवतात की इथे मात्र जर हा चेंडू डीप पॉइंटला खेळला तर कदाचित धावा आल्या देखील असत्या. परंतु 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 26 बनवायच्या आहेत. गोलंदाजाने इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पहिला चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज हेमंतने. समोर ॲज अ बॅटर आशिष आणि आशिषसाठी हा कमालीचा फटका पाहायला मिळतो. आशिषच्या बॅट मधून. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. क्या बात आहे. आशिषच्या बॅट मधून हा षटकार आला. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये ब्लू तिकीट त्याला मिळालं होतं. ऑक्शन मध्ये त्याचं नाव देखील होतं, परंतु नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जरूर त्याचं नाव चर्चेत राहील मुरबाडच्या वतीनं. यस, प्रेक्षक देखील नक्कीच बॉल देतात, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू, कारण की ही गर्दी नव्हे तर हे क्रिकेटचे दर्दी आहेत. सुभाषजी ढमके
साहेबांच्या वतीनं जर सामना आशिषने जिंकून दिला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हो, हेलिकॉप्टर उडवलाय आणि हेलिकॉप्टर लँड होईल सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 इन अ रो, सीमा रेषा पार षटकार. क्या बात आहे. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्याला ब्लू तिकीट का मिळालं होतं त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. जिंकण्याचं समीकरण आता मात्र 9 चेंडू आणि 14 धाबींची आवश्यकता. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिले आशिषच्या बॅट मधून. 9 मध्ये 14 बनवायच्यात. आता मात्र गोलंदाजावरती दडपण असेल, कमबॅक करावा लागेल. हो, तेच सरार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी वेगावरती स्वार झाले होते गोलंदाज मधाच्या आतमध्ये हेमंत आणि हेमंतने इथे हा निर्धाव चेंडू फेकला. मध्ये अजूनही 14 धावा बनवायच्यात. सामना बॅलन्स हा. दोन्ही बॅटर्स आता मात्र लय मध्ये आलेत. एका बाजूला वसीम आणि दुसऱ्या बाजूला आपण आशिषला पाहतोय. हो, बॅक ऑफ द हँड चेंडू फेकण्याचा प्रयत्न झाला होता परंतु ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा देखील आला. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धावफलकावरती आपण पाहतोय मयूरशिव मार्के. कमी काळामध्ये नक्कीच हे नाव देखील चर्चेत आहे. मुरबाड नगरीमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये चांगली पंचांची भूमिका साकारते. त्यांच्या सोबत ज्येष्ठ पंच वर्मा सर, त्यांचं देखील कौतुक. बॅक टू द बॉलर चेंडूला खेळून काढलाय. फुल टॉस चेंडू होता. लॉंगर मधून क्षेत्ररक्षक येत आहेत आणि ते मात्र एकच धाव मिळेल. एका धावेसाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे कारण की परी 11 किनवली संघ देखील इतक्याच हार मारणारा संघ नाहीये. मुरबाड सिटी स्टार्स आणि त्यांच्या वतीनं आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती 51 हा शगुन आहे. परंतु आता समीकरण 7-12 हा नक्कीच 7-12 महत्वाचा ठरलाय सध्याच्या घडीला प्रत्येक ठिकाणी आणि तेच समीकरण मधाच्या आतमध्ये 7-12 बनवायचे आहेत. आणि इथे मात्र वाडीशा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 षटकार आले. त्याच्यानंतर कमबॅक केला गोलंदाज हेमंतने आणि आता मात्र 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 52 धावा. आता जिंकण्याचं समीकरण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये बनवायच्या धावा 11 धावा. 6 मध्ये 11 धावा आणि नक्कीच इथे मात्र होतील की नाहीत हेच देखील पाहावं लागेल. ते म्हणजे टीम मुरबाड सिटी स्टार्स या संघाला. ओ डीजे, चला आपण दोन्ही संघादरम्यान टॉस करतोय. खरं तर इनिंग ब्रेकमध्ये संघनायक आपण सज्ज राहत जा कारण की आपली बाईट देखील तितकीच महत्त्वाची असेल कारण की आपण तालुका हा क्रिकेट खेळतोय. परंतु काही हरकत नाही. लेट पण थेट एंट्री त्यांची देखील झाली. आपण टॉस करतोय दोन्ही संघादरम्यान. कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्स कव्हर करायचा. टॉस केलाय दोन्ही संघादरम्यान आणि हार्दिक 11 संघाने टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. दोन्ही संघांची प्लेइंग लिस्ट प्लेइंग 11 आपल्यापर्यंत पोहोचवायचे. आमच्या गुणलेखकापर्यंत ही माहिती आपण पोहोचवा. या आपण कॅप्टन्स या आणि नक्कीच प्लेइंग 11ची लिस्ट इथे आपण पोहोचवायच्या. हे 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेंची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहन वरती ही जबाबदारी आहे. आता मात्र नक्कीच विश्वास दाखवलाय. विश्वासाला सार्थ ठरू मधाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. चेंडू शिल्लक आहेत 6 मध्ये बनवायच्या 11. मुरबाड सिटी स्टार्स आणि त्यांच्या अगेन्स्ट परी 11 किनवली 6 मध्ये 11. ओ, पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न झाला. मिस टायमिंग आहे. स्वप्नीलने डोक्यावरती हात ठेवलेत कारण की त्याला देखील माहित होता आता इथे फलंदाज एलबाद होईल आणि तेच घडलंय. मधाच्या आतमध्ये फलंदाज वसीम होतोय बाद. मोठा मासा बिग फिश डाऊन आणि इथे मात्र पुनश्च सामन्यामध्ये रोमहर्षकता निर्माण झालंय. फलंदाज बाद वसीम. बॅक टू द पवेलियन.
महत्वाची विकेट्स पहिल्या चेंडूवरती इथे मात्र प्रस्थापित केले गोलंदाज रोहनने, कारण की 6 मध्ये 11 बनवायच्या होत्या. आता जिंकण्याचं समीकरण 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 5 मध्ये धावा बनवायच्या, तब्बल 11 धावा. क्या बात आहे. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये अक्षय पोलाड नक्कीच या नावाने सुपरिचित आहे. 5 मध्ये 11 बनवायच्यात. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. प्रेक्षक देखील आता मात्र नक्कीच हळूहळू मैदानाच्या दिशेने येतात, कारण की अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि तालुका हाफ आपण पाहतोय. अनेक तारे सितारे इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. ओ बॅकफुटला गेले, स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला सज्ज असतील आणि एकच धाव गेले, कारण की आता मात्र स्वतःवरती विश्वास दाखवलाय. आज बॅटर आशिषने त्याच्या बॅटमधून आपण षटकारांची आतिषबाजी केली व बघितली देखील होत्या आणि तेच आता मात्र मधाच्या आतमध्ये घडे स्वतःवरती विश्वास दाखवला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे, जगाच्या पाठीवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास असणं गरजेचा आणि तोच आत्मविश्वास आता मात्र मधाच्या आतमध्ये दाखवत असताना आशिषला आपण पाहतोय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. हो बिगिट करण्याचा प्रयत्न आहे, रडार मध्ये आला नाहीये चेंडू. 1 धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग. 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 55 धावा. आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे, परंतु गोलंदाजाचं देखील कौतुक. रोहनचं ज्याने आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. आता उर्वरित 3 चेंडू आणि 3 मध्ये 8 धावेची आवश्यकता असेल. ओहो कमालीची गोलंदाजी, बॅक ऑफ दी हँड चेंडूला पिच केलं होतं. क्या बात आहे, इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु धाव घेऊ दिली जात नाहीये. आता आशिषला नॉन स्ट्राइक एंड वरती उभं ठेवलंय. लेग बायची 1 धाव असेल. 2 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी असेल, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. 2 मध्ये 7 धावा इथून कंपल्सरी येणं गरजेचं. 2 चेंडू 7 धावेची आवश्यकता. सामना आता मात्र बॅलन्स पाहायला मिळतोय. हा निर्णायक चेंडू असेल गोलंदाज रोहनचा. 2 मध्ये 7. हो चांगला चेंडू पिच केला आणि इथे 1 धाव घेतली आहे. आता 1 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. 1 गोल्डन षटकार इथून मात्र हवाय मुरबाड सिटी स्टार्स या संघाला, परंतु परी 11 किनवली संघाने देखील कमबॅक केला या सामन्यामध्ये. गोलंदाजाचं देखील कौतुक. हेमंतने कमबॅक केला, त्याच्यानंतर रोहनचं खास करून कौतुक करावं लागेल. 1 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. कमालीची मॅच, प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. स्ट्राईक वरती आता मात्र आशिष पुनश्च सज्ज झालाय, त्याच्यावरती ही जबाबदारी आहे आणि समोर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोहन, ज्याने अजून एकही मोठा फटका मारू दिला जात नाहीये. कमालीचे या ठिकाणी मात्र गोलंदाजी, कमालीचा सामना राहिला. 1 मध्ये 6 दोन्ही संघाला देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. शाकेलचा बॅटर आशिष आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रोहन. ओहो चांगली गोलंदाजी राहिली आणि रोहनने इथे मात्र हा सामना जिंकून दिलाय. परी 11 किनवली या संघाला. किनवली संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक आणि टफ लक. चांगला खेळ मुरबाड सिटी स्टार संघाने देखील केला, त्यांचं देखील भरभरून कौतुक.